तो कव्हर करो थोडा. या ये ना घरात ये ना. नाही राहू दे, ज्याला यायचं ते या. या पलीकडून उभा कोणी उभा राहा. विकास लोंढे ना. विकास विक्की. हा हा. आज या ठिकाणी घाटी मेडिकल हॉस्पिटल या ठिकाणी मरचुडी या ठिकाणी जालना आणि छत्रपती संभाजीनगरचे कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित झालेले आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणलं म्हणजे विकास प्रकाश लोंढे हा तरुण कार्यकर्ता काल त्याच्यावर एक 10-15 जणांनी एक भ्याड हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये रात्री 12:30 वाजता त्याच्यावर हल्ला झाला आणि ज्यावेळेस हल्ला झाला त्याला बेदम मारहाण करण्यात आली. रॉडनी काठ्या लाठ्यांनी 10 ते 15 जणांनी त्याला अमानुषपणे मारहाण केली आणि ही मारहाण केल्यानंतर जेव्हा त्याला जालन्याच्या दवाखान्यात ॲडमिट करण्यात गेले त्यावेळी त्याचा स्टेटमेंट घेण्यात आलं आणि त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आपल्याकडे आहे. ज्यांनी त्याला मारलं त्या सर्व आरोपीची त्यांनी नावं घेतले, परंतु त्याला मोठ्या प्रमाणात छाती आणि डोक्यामध्ये मारहाण झाल्यामुळं सकाळी त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे त्या मुलाला आज या ठिकाणी आणलेलं आहे मरचुडीमध्ये संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घाटी हॉस्पिटलमध्ये. तर या ठिकाणी आमचं एकच मागणी आहे, पोलिसांना माहीत आहे, पोलिसांनी त्याबद्दल 302चा गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. आता थोडा वेळपूर्वी मी जालन्याचे ॲडिशनल SP निप्पाणी साहेब यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी सांगितले की जोपर्यंत विकास लोंढेच्या पूर्ण आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृत्यूदेह हा घेणार नाही. त्यांच्या परिवाराचे विकास लोंढेचे जे वडील प्रकाश लोंढे यांची सुद्धा तीच भूमिका आहे, त्यांच्या भावाची सुद्धा तीच भूमिका आहे की माझ्या भावाच्या आरोपीला सगळ्यांना अटक केली पाहिजे. कारण की हे जे आरोपी आहे हे क्रिमिनल माइंडेड आरोपी आहेत. त्याच्यातले एक आरोपी तर मोकामध्ये आणि तडीपार असताना सुद्धा तो शहरामध्ये फिरत होता. तडीपार आरोपी हा शहरामध्ये तोंडाला दस्ते लावून फिरतो आणि तोच आरोपी 10-12 जणांना जमा करून याला मारतो आणि या मारण्यापूर्वी त्यांनी त्याच्या 8-10 दिवसापूर्वी त्याला चॅलेंज केलं होतं आणि ते बी लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याला मेसेज टाकला होता की 2 तारखेला तुला मी मारून टाकणार आहे म्हणून. आणि त्याच्या 8-10 दिवसानंतर त्यांनी त्याचा समोरासमोर खून केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासन हे जालन्याचे म्हणा की महाराष्ट्रातील म्हणा हे सरकार या क्रिमिनल लोकांपुढे हातबल झालेले आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहे, त्यांच्या काळामध्ये मागासवर्गीयावर हे अन्याय अत्याचार वाढलेले आहे. कारण की तुम्ही बघत असाल की आत्ताच नगरमध्ये तुम्ही बघितलं असाल त्या ठिकाणी सुद्धा मातंग समाज एका मुलाला काही गोळागुंडांनी मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी त्याच्या पायावर गाडी घातली, त्याच्या डोळ्यावर चाकू मारला, त्याचे हातपाय तोडले आणि ते केल्यानंतर त्याच्यावर लघवी केली आणि त्याच्यावर थुकले. म्हणजे ही कोणती मानसिकता आहे तुमची? या राज्य सरकारला माझा प्रश्न आहे, या महायुती सरकारला माझा प्रश्न आहे की ही कोणती मानसिकतेचे लोक तुम्ही सांभाळतात? कायद्यात जर धाक असता तर आज ह्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार झाला नसता. त्यामुळे या प्रकार आपल्या विकास लोंढेच्या आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने, मातंग क्रांती मोर्चाच्या वतीने, सकल मातंग समाजाच्या वतीने या उद्याच्या जालना SP ऑफिसवर आम्ही मोर्चा काढणार आहोत. त्या ठिकाणी जालन्याचे आमचे नेते संजू बाबा गायकवाड आहेत, त्यामध्ये आमचे संदीप खरात हे पण एक चांगले भीमसैनिक आहेत आणि आम्ही सर्व मिळून आणि तिथले सर्व समाज बांधव मिळून उद्या SP ऑफिसवर आम्ही मोर्चा याच्यासाठी काढणार आहोत की जोपर्यंत त्यांचे पूर्ण आरोपी अटक होत नाही. कारण पोलिसाला माहिती आहे की ते आरोपी जालन्यामध्ये आजूबाजूला फिरत आहे, पण कुठेतरी लांगे बांधे असल्यामुळे ह्या आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. त्यांना अटक करण्यासाठी उद्या SP ऑफिसवर दुपारी 2 वाजेच्या दरम्यान 1 ते 2 दरम्यान इथं भव्य मोर्चाचे आयोजन हे सर्व कार्यकर्ते करणार आहेत. एवढं मी बोलतो आणि राज्य सरकारला परत एकदा आम्ही आव्हान करतो आणि आम्ही त्याला सांगतो की मागासवर्गीयावर अन्याय अत्याचारावर त्वरित आळा घालण्यात यावे, अन्यथा या महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय आणि दलित समाजाचं मोठं आंदोलन चिघळेल. हे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय लवजी. आताच या 2 दिवसापूर्वी जालना शहरातील उद्योजक मित्तल यांच्यावरही गुन्हेगारांनी याच पद्धतीने हल्ला केला. त्या हल्ल्यामधले पण सुद्धा आरोपी आजही अटक नाही. म्हणून आमचा दलित समाजाचा एक प्रश्न निर्माण झाला आहे. या महाराष्ट्रातला जो SC समाज आहे, दलित समाज आहे, हा असुरक्षित आहे. काल रात्री विकास लोंढेला याच गुन्हेगार लोकांनी खूप दुर्दैवी असं मारहाण केली आणि त्या मारहाणीत तो मरण पावला आहे. मग आम्हाला असं वाटतंय की मग या महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन करतंय काय? मग छत्रपती संभाजीनगरचे IG साहेब असेल त्यांनाही आमचा असा सवाल आहे, मग जालन्याचे SP असेल त्यांनाही असा सवाल आहे
तर मग आपण का गावगुंडांना पाठीशी घालण्याचं काम या महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन करतंय का? या छत्रपती संभाजीनगरचे आयजी साहेब गावगुंडांना पाठीशी घालण्याचं काम करतंय का? या जालन्याचे जे एसपी आहे ते तर मुंग गिळून बसलेत. जेव्हापासून अजय कुमार बन्सल हे एसपी आले तेव्हापासून जालना शहरामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये अशी म्हणजे मारामारीची एक मालिका सुरू आहे. कित्येक जणांचे मर्डर झालेत, खूप जणांचे हातपाय तोडले. त्याच पद्धतीने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पण सुद्धा हीच परिस्थिती आहे. म्हणून या पोलीस प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी हा दलित समाज उद्या जालना एसपी कार्यालयावर धडकणार आहे आणि या विकासच्या आरोपी जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्रातला तमाम दलित समाज हा शांत बसणार नाही. जर याच्यामध्ये जर या आज 2 तासामध्ये जर हे आरोपी अटक नाही झाले तर या महाराष्ट्राचे गृहमंत्री असेल, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, मुख्यमंत्री साहेब या महाराष्ट्र दौऱ्यात कुठेही जरी आढळले तर मात्र लष्कर सेनेचे कार्यकर्ते त्यांना काळे फासल्याशिवाय राहणार नाही. एवढंच करून थांबणार नाही तर मुख्यमंत्र्याच्या घरात या महाराष्ट्रातले मातंग समाजाचे कार्यकर्ते साप पण सुद्धा सोडायला कमी करणार नाही. एवढंच मला या आकाश बद्दल एवढंच सांगायचंय. आणि पोलीस प्रशासनाने आता कुठल्या पद्धतीने त्यांनी भूमिका घ्यायची हे त्यांनी ठरवावं.